सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 21 जूनला होणार असून 23 जूनला निकाल लागणार आहे. तर या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालचं जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि अर्चना मोहिते यांच्या नेतृत्वाखालचं कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेल या दोन पॅनेलच्या दरम्यानची लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू असताना दोन्ही बाजूच्या पॅनल प्रमुखांनी राजकीय गोळाबेरीज आणि थेट सभासदांशी संवाद साधणारा लक्षवेधी प्रचार सुरू केलेला आहे. हा जो कृष्णा कारखाना आहे हा सातारा जिल्ह्यातला पहिला साखर कारखाना आहे. राज्यामध्ये सर्वात जास्त सभासद या कारखान्याचे 52,000च्या दरम्यान या कारखान्याचे सभासद आहेत. आणि कराड, वाळवा, त्यानंतर शाळा, विधानसभेचा काही भाग आणि पलूस कडेगाव अशा 4-5 तालुक्यामध्ये आणि जवळजवळ 128 ते 130 गावामध्ये या कारखान्याचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये 2021च्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये विद्यमान पॅनेलनं इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालचं रयत पॅनेल आणि अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालचं संस्थापक पॅनेल या दोन्ही पॅनेलचा पराभव करून विद्यमान सत्ताधीश हे सत्तेमध्ये आलेले आहेत आणि सलग 11 वर्ष सत्तेत असल्यामुळे आपण याही वेळेला विजयाची हॅट्रिक नोंदवू असा विश्वास भोसले समर्थकांना आहे. आणि दोन्ही बाजूनं राजकीय गोळाबेरी सुरू झालेली आहे. त्यात आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सत्तारूढ पॅनेल जे आहे सहकार पॅनेल यांनी बेरजेला प्राधान्य दिलेलं आहे. त्या बेरजेचा भाग म्हणून यावर्षी इंद्रजित मोहितेचं पॅनेल निघणार नाही. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते यांनी सत्तारूढ सहकार पॅनेलला पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर दिवंगत आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदय पाटील उंडाळकर यांनीही या पॅनेलला पाठिंबा दिलेला आहे. तर विश्वजित कदम हेही या पॅनेलच्या बाजून आहेत. किंबहुना इंद्रजित मोहिते आणि भोसले कुटुंबियांमध्ये मनोमिलन करण्यामध्ये विश्वजित कदमांचा पुढाकार होता. वाळवा तालुक्यामध्ये आमदार जयंत पाटील यांचे बहुतांश समर्थक हे सहकार पॅनेलच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेतच. त्याचबरोबर एरवी विरोधात असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक आणि आदित्यदादा पवार गटाचे निशिकांत भोसले पाटील यांनी ह्या सहकार पॅनेलला पाठिंबा दिलेला आहे. आता जे सहकार पॅनेल आहे ही नेत्यांची गोळाबेरीज करण्याबरोबरच या परिसरामध्ये प्रचार सभामधले जे मुद्दे मांडतायत त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या संचालक मंडळामध्ये जुने नवे चेहरे आहेत. आम्ही कारखान्याची गाळप क्षमता जी आहे ती 7,200 टनावरून 12,000 टन केलेली आहे. सभासदांना मोफत घरपोच साखर देण्यामध्ये जवळजवळ 78 कोटी रुपयांची साखर या सभासदांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे. गेल्या हंगामामध्ये 14,19,000 टन गाळप केलेलं आहे. आणि त्यामुळे विकासामध्ये राजकारण न आणता आत्ताचा सुरू असलेला विकास अधिक गतीनं करावा आणि आपल्या सहकार पॅनेलला विजयी करावं असं आवाहन गावोगावच्या सभामध्ये डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर अतुल भोसले हे सहकार पॅनेलच्या माध्यमातून करत आहेत. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्वी एक वेळा 5 वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवलेले अविनाश मोहिते आणि त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांनी देखील अतिशय चिवटपणे प्रचार सुरू ठेवलेला आहे. आणि गेल्या 11 वर्षामध्ये सहकार पॅनेलच्या माध्यमातून जो कारभार झाला त्या कारभाराला कंटाळलेले सभासद या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना चकित करतील असा त्यांना ठाम विश्वास आहे. म्हणजे ते आरोप करतायत की या कारखान्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या काळात सुरू केलेली आरोग्य योजना बंद केली. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनांचे प्रश्न आहेत. 10,000हून अधिक शेतकऱ्यांचे शेअर ट्रान्सफर झालेले नाही. कारखाना चांगला चाललाय मग कारखान्याला 952 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं
अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतानाच या संस्थापक पॅनलच्या वतीनं सभासदांना दरवर्षी 120 किलो साखर देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. तर पाणीपट्टी त्यांनाऐवजी पैशात आकारू असंही एक वचन आहे आणि एकरी 7,500 रुपये पाणीपट्टी राहील अशी वचनं देऊन संस्थापक पॅनल हे सभासदांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे. अर्थात सहकार पॅनल आणि संस्थापक पॅनल ह्या दोन्ही पॅनलच्या समर्थकांनी या जवळजवळ 130 गावामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्या पॅनल प्रमुखांची भूमिका सांगणारे डिजिटल फलक झळकावलेले आहेत आणि विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक रंगावी अशी ही खूप मोठं कार्यक्षेत्र असलेली 4-5 तालुक्यामधला ही निवडणूक आहे आणि या रंगतदार निवडणूक ही राज्यामध्ये लक्षवेधी ठरणार यात काही शंका नाही.